लीला जायाचा जायाचा सहलीला. राम राम मंडळी, सकाळच्या वाजले 5:30 आणि आपण निघालोय कोकण ट्रिपसाठी. तर कुठले पॉइंट आहेत, कसे आहेत, काय आहेत ते सर्व आपल्याला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पोचलेलो कोकरूडमध्ये. तर म्हटलं घरापाशी काय व्हिडिओ बनलेला नव्हता चांगला, तर म्हटलं तिथं जाऊन बघूया बनवूया. तर तिथं पण गाड्यांचे आवाज पुई पा चालूच होतं. तर म्हटलं व्हॉइस ओव्हर करू. तर जसं जसं घाट उतरला की पहिल्यांदा CNG भरायला घेतली गाडी. आता नंबर भेटलाय गाडीला, त्यामुळे म्हणलं एक नंबर. तो म्हणलं रील बनवूया. चला कबड्डीने टाकलाय गॉगल. चला एक साथ सावधान. चला सहलीला जायाचा जायाचा सहलीला. कारण की अण्णा भाऊ आपले उलटे किंग आहेत. आमचं दाजी आणि आपला अश्विनी ईशे ना 2-2 गोळ्या खाल्ले ते सुलटीने. गौरीचं काय नसतं ते माझ्यात ना माझ्यात. साक्षी माहित नाही अजून कशी आहे. तुम्हाला सगळ्या एक एक दाखवतो. सोन्या भाऊ तर व्हायब्रेशन मोड वरती गेले. देव्याच्या आत्ताशी झोप झाल्या पण माहित नाही. तर तुम्हाला पब्लिक दाखवतो. सीट वरती आहेत आपले निलेश भाऊ काटेकर. नमस्कार अण्णा भाऊ. जय महाराष्ट्र. ओके. दाजी आहे का? अश्विनी, गौरी, साक्षी काय बाबू माझी हाया हाया हाया. तर पब्लिक तुम्ही बघितले फ्रेश झाली लगेच. तर खतरनाक आहे. बबुडी दुसऱ्यांदा जाणार आहे बीच वरती. एक समुद्र, मुंबईचा समुद्र बघितला, तिला आवडला नाही. आता कोकणातल्या बीचवर निघालोय आम्ही. लय लांब नाही गेलो. आंबा घाट नुसता क्रॉस केला तर वर हे बघा झोपा झोपी चालू. सोन्या भाऊ इकडं फका. जसं की मित्रांनो, आज 1 मे आहे आणि आज कामगार दिनाची सुट्टी सर्वत्र आहे आणि आपण पोचलो कोकणात आणि रत्नागिरी सिटीमध्ये. तर एवढं काही गर्दी दिसत नाही आल्या. मला वाटलं की लय गर्दी असेल, भयानक गर्दी असेल, पण काही दिसत नाहीये. आणि आपण आता पोचलोय मित्राच्या घरी. तर बघूया आपण. फायनली आपण रत्नागिरीमध्ये पोचलेलो आहे. हे आमचे मित्र समीर शिंदे. डायरेक्ट बबुडी डायरेक्ट खांद्यावरतीच जाऊन बसले आहोत. तर चला तर आपण आत एंटर करूया घरामध्ये. हा पहिल्यांदाच स्वामींचे दर्शन झाले घरात एंट्री करतानाच. हे बघा रत्नागिरीच्या माणसांचं प्रेम. चला तर मग बबुडीच्या अंगावरून तुकडा उतरून टाकलेला आहे. तर आपण घरामध्ये एंटर होऊ. हे मित्र, ही घराच्या बाहेरच लगेच गार्डन. काय भाई? हा सगळं आपलं गँग. आता बसून घ्या सगळे. चला चला चला. हा आमचा जिगरी संचित आणि वहिनी आणि दिदी. तुझं नाव सांग. नाव सांग. शिवश्री. लाजते ते जाम लाजते. चला आजीबाबा तर नाहीत घरात. तर चला चहा पाणी घेऊया. चहा नाश्ता झालाय. आम्ही गेलो आंबे घ्यायला पहिल्यांदा, कारण की 5:30ला मार्केट ओपन होतं आणि थोड्या वेळासाठी ओपन असतं लगेच बंद होऊन जातं. नंतर मार्केटमध्ये सगळे व्यापारी वर्ग येतो, तो दाम दुप्पट करून विकतो. नंतर तिथेच प्राचीन हनुमानाचं मंदिर भेटलं, तिथे दर्शन घेऊन पुढच्या मार्केटमध्ये गेलो. तिथे आंबे बघितले, ते आंबे बरे वाटले म्हणून घेतले. 350 रुपये डझन भेटले. नंतर गोटी आंबे आणि करवंदे घेतले. काय आणले? आंबे आणले. किती रुपयाला? 300ला. जाम बोलताय ना तुम्ही. रत्नागिरीमध्ये आंबे एवढे महाग कसे काय? कितीला बोला जरा, तोडफोड काढा. 250 द्या पिशवी. मग या जरा बाजूला दाखवा तरी. माल दाखवला तर घेईल ना. कसा दिला? 300-250 आंबा एकदम काटाकीर आहे. किती रुपयाला? 250ला. किती डझन आहे?
2 डझन फुल अँड फायनल. 2 डझनात देऊन टाका साहेब. 1 रुपया कमी ना. 1 रुपया कमी कसं काय 400 रुपया कमी ना. ती पिशवी कशी दिली त्याच्याकडे ठेवली? ती 300ला दिली त्या शेटला. 300ला. शेट पैसे द्या. समीर हा बोल. अरे इथं मुळे कुठे भेटतील बघायला? कुठे भेटतो बघायला? बघायला हवेत. हा 2 मिनिटं. ह्या रिक्षावाल्याची इथं स्लो करा. इथं मच्छी मार्केट आहे. बबडी तू कुठे चालली? फिरायला? कुठे? समुद्रात? यस. फिशी खायला? Yes. आणि त्याला चव नसते. तो चप्पल तर आपले मित्र, आमचे मित्र समीर शिंदे ते आपल्या सोबत आहेत आणि पूर्ण रत्नागिरीची ते माहिती देत आहेत. तिथे पण त्याला चव नाही काय. नुसतं धिंगाणा गाडीत बसल्या बसल्या तोंड चालाय रपा 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 रपा. गडी आठपणा झालाय. समीर तोंड दाखव रे. हेच ते आंबेवाले आपल्याला भेटले होते. मित्रांनो आपण इथे आता आरेवारे बीचला क्रॉस करतोय. सध्या आपल्याकडे आता टाइम नाही. आपण संध्याकाळी ह्या बीच वरती येणार आहोत. तर हा आरेवारे बीच आहे. दिसायला खूप छान ट्रेंडिंगला आहे हा बीच. खूप छान वाटतं. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असा हा बीच आहे. तर खूप छान दिसतोय. समीर अरे कोरोनामध्ये म्हणतात की खूप मासे खाल्ले लोकांनी. होय होय. त्यामधला तू एक आहेस. होय होय. अच्छा. आम्ही अक्षरशः असं जायचो आणि पाण्यात घेऊन यायचो. अच्छा म्हणून तुला मुळव्याध झाला असं वाटतंय? नाही 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 मुळव्याध आहे ना हा चिकन ने होतो. चिकन ने होतो. ओ माय गॉडनेस. माशाला खूप चांगली माहिती दिली तुम्ही आम्हाला. माशाला होत नाही माणसाला होतो. अच्छा. आणि कोकणातली माणसं आहेत ना माशी सारखी आहे. एकदम मऊ मऊ लुसलुशीत लुसलुशीत. जास्त दिवस ठेवले की खराब होतात. खराब होत नाही. खराब होत नाहीत. अच्छा टिकाऊ मासे आहेत. होय होय. ओके. तुम्ही त्याला ओले खा सुके खा हा लाईफ टाइम. हा जबरदस्त. चव जिभेवरती रेंगाळत राहते. अच्छा पण यायलाच लागतं कोकणात. कोकणात यावं लागतं बाबा. दरवर्षी आम्ही येत असतो. आता आपण आलेलो आहे भंडारपेळ्यातून गणपतीपुळ्याला चाललेलो आहे. आता हे समोर दिसतं हे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे गणपतीपुळ्याचं. आता त्याच्या दर्शनाला जाऊया आपण. ओके. तर मित्रांनो आपण भंडारदऱ्यातून आलो. भंडारपुऱ्यातून आलो. आता आपण गणपतीपुळेचं मंदिर आहे गणपती बाप्पाचं. ते झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो पण आपला मोबाईल जास्त ब्रँडेड असल्यामुळे जास्त क्वालिटी येणार नाहीये. पण तुम्ही समजू शकता की इथं एक मंदिर आहे. इथं हे असं ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर बाजूचा तुम्ही समुद्र बघू शकता किती पसरलाय तो. काय ते केवड्याचं पण. ओके मस्त आहे रे सर्व. मित्रांनो आता आपण आलेलो आहे जय गणेश मंदिर JSW. तर आता आपण दर्शनाला जाऊया. जायचं का? चलो चला. गणपती मंदिराचं टायमिंग किती आहे? सकाळी 5 पर्यंत असतं. संध्याकाळी 5 पर्यंत. संध्याकाळी 5 पर्यंत. होय. गुडी कुठे चालली तू? गंपाला. सांगितलं की काय समोरून. अरे समीर ह्या तळ्यामध्ये काय आहे? मासे आहेत रंगीबिरंगी. हा ओरडतील तांदूळ टाकले ना तर सगळे येतील. नको टाकूस काय. आता आपण आलो JSW जय गणेश मंदिर. 4 तास मेले फिरवतोस. सध्याच्या सोशल मीडियाच्या जीवनामध्ये सध्या व्हायरल असलेले हे जय गणेश मंदिर. तर सध्या पहिली विजिट आपण तिथे दिली. तर मंदिरामध्ये गेलो. मस्त दर्शन झालं आमचं. गणपती बाप्पा जास्त गर्दी नव्हती. 1 मे असून पण गर्दी नव्हती. आणि नंतर समजलं 2 मेला गर्दी वाढली आहे खूप. मी व्हॉइस ओव्हर नंतर करतोय.
पण मंदिराचं म्हणजे गणपती दर्शन घेऊन मस्त वाटलं, एक नंबर प्रसन्न. आतमधील जे फर्निचर होतं ते एक नंबर सुरेख बांधकाम आहे. तर नक्की भेट द्या तुम्ही पण. तर बबुडी आणि संचितचा एक फोटो आणि एक व्हिडिओ काढायचं म्हटले दोघे जण मिळून. तर म्हटलं एक शूट घेऊया आपण. नंतर थोडेसे फोटोशूट वगैरे करून आम्ही निघालो परतीच्या वाटेला. जेवायला घालायचं आता पहिल्यांदा समीर, म्हणजे निसर्गरम्य ठिकाण आहे. नाही रे काहीतरी असं चिल्लर काहीतरी खायचं, संध्याकाळी मासे आहे ना. आता आपण मस्तपैकी जयगड पोर्ट वरती जाऊया. जयगड पोर्टला? जयगड पोर्ट अरे खायचं बघ काहीतरी भावा. हडकी की काठ? काहीतरी नाश्ता पाणी करायचं. ओके चलो. हा हा रतांबा कसा खातात ते? हा फोडून खायचा. भारी लागतंय का? म्हणजे तुम्हाला हे दिलेलं ते आहे का ते? होय होय. आता आपण आलेलो आहे जयगड पोर्ट वरती. हा रत्नागिरीतला जयगड पोर्ट किल्ला आहे. आता हा कसा आतमध्ये आपण जाऊन बघूया, दाखवतो तुम्हाला सगळं. मग ह्याचं बेसिक काय आहे? बेसिक माहिती सांग याच्याबद्दल काय आहे. पूर्वी हे खाडीवरती लक्ष ठेवण्यासाठी हे ठाणं होतं. अच्छा. रत्नागिरी जिल्ह्यातलं ठाणं आहे एक महत्वाचा हा ओके जयगड पोर्ट. ओके. इकडे दरवाजा वगैरे आहे. हो हो. इथून काय बसतात? पार खालती समुद्राला खालती तटबंदीनी आहे. अच्छा. आणि हे मुख्य दरवाजे आहेत तुम्ही. मुख्य दरवाजा म्हणजे आतमध्ये काय कामकाज चालायचं? इथे पूर्व धान्य कोठार होतं. हे होतं रसद वगैरे सगळी इथं असायची. ओके. ह्या दोन साईडला दोन चावडे आतमध्ये प्रवेश केल्यावरती धान्य कोठार वगैरे आपल्याला आतमध्ये गेल्यावरती दिसते. मस्त तटबंदी आहे रे. ह्या दोन चावडे आहेत. जशा दुकानदार. ओके. चावड्या दुकानदार नव्हे, इथे हे असायचे. आणि हे आता हे समोर दिसतं हे धान्य कोठार आहे. ओके. इथे देऊळ आहे. कोणचं? पाण्याचा टाका आहे. अच्छा. हे पूर्ण आपण गोल फिरून हे करूया. म्हणजे बेसिक असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये ज्या जिल्ह्यातलं सगळं कामकाज इथे चालायचं. जिल्हा म्हणू शकतो का आपण? नाही, तालुक्याचं. तालुक्याचं आपण इथे कामकाज बघू शकतो. हे पूर्वीचे हे आता वास्तू आहेत, हे आता मोडखळीला आले सगळ्या. हे मेन वास्तू दिसते मला काहीतरी मध्ये उभं आहे. काय वाडे होते पूर्वी, हे वाडे होते. अच्छा. जे रोहित वास्त रामबाचे ते वस्तीला इथं होते. हे चौथरे. आणि हे इकडून आहे ना हे धान्य कोठार वगैरे. आणि पाठीमाग आहे काहीतरी चिमण्यासारखं आहे रे, काय आहे ते? JSW ची हे कंपनी आहे, तिथे जेटी आहे JSW ची. टाकाऊ धूर बाहेर येतो त्या चिमण्या. ओके ओके ओके. आता हे आपण बघतोय ना, हे केवढ्याच्या केवढं मोठं धान्य कोठार आहे. ओके. किती मस्ती आहे बघा. ते व्यवस्थित पायऱ्या दिल्यात तरी पण हितनच उतरायचं. हे इकडं सध्या डॉल्फिन बघत आहेत. इथे आहे तिथे आहे, असं आहे तसं आहे. बाजूला बघण्याचा प्रयत्न करूया. जे व्हाईट पॅच या मंदिरापाशी होईल ना होईल. इथं व्हाईट पॅच दिसतोय पाण्यामध्ये. तिथे छोटे छोटे म्हणजे भरपूर संख्येमध्ये डॉल्फिन्स आहेत. ते ह्या कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाहीत, डोळ्यांनी दिसत आहेत ते. क्रॉस कर सर, चला लवकर क्रॉस करा. ह्या मंदिराचा काय इतिहास आहे समीर? गणपती बाप्पा. आपण आता जयगड किल्ल्यावरती आहे, तुम्हाला असं माहितीच आहे. तर या गडाची पूर्ण नकाशा आणि ही पूर्ण माहिती आहे. तुम्ही व्हिडिओ पुश करून हा सगळं माहिती वाचू शकता. जयगड किल्ला फिरल्यानंतर आम्ही आलो थेट गणपतीपुळ्यामध्ये गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. आणि बघतो तर काय 1 मे आहे तरी पण गर्दी कमीच होती. 20-25 मिनिटाचं वेटिंग होतं. तर म्हटलं चला बाप्पांच्या दर्शनासाठी आपण लाईन लावू. बबडी पण खुश होते की वरून छोटे छोटे स्पार्कल होते पाण्याचे, ते पाणी सोडत होते. आणि आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेत होतो CCTV फुटेजमध्ये, TVमध्ये. अरे आणि याचं विशेष म्हणजे आपल्याला आपल्या प्रेक्षकांना गणपती बाप्पांचे दर्शन हे गाभाऱ्यातून दाखवता येणार नाही. कारण
काही प्रोटोकॉल्स आहेत मंदिराचे, त्यामुळे आतमध्ये व्हिडिओ शूटिंग काय होणार नाही. तर बाहेरचे आपण शूटिंग्स वगैरे घेतले. नंतर झाल्यानंतर आपण आलो थेट मंदिराच्या बाहेर आणि तिथे फोटोशूट केले आणि व्हिडिओज वगैरे बनवले. खूप छान मस्त दर्शन झालं आमचं. मस्त वाटलं एकदम. एक कॉमेडी विषय झाला. एक विषय म्हणजे गंभीर आहे. एक लेडीज अँड जेंट्स होते. म्हटले दादा एक फोटो काढा. भाई डायरेक्ट 10 रुपये लागतील बरं का. लिटरली 10 रुपये काढून दिले. फोटो काढा म्हणे 2. कधी गेल्या महिन्यात पण झाला नमस्कार मित्रांनो, आपण आता कपडे चेंज करून आलोय समुद्राची मौज मजा घ्यायला. समुद्राची मौज मजा नाही, समुद्रात आपण एन्जॉय करण्यासाठी, पाण्यामध्ये भिजण्यासाठी आलोय. तर बघूया. अजून तरी सूर्य डोक्यावरच आहे, तर व्यवस्थित व्हिडिओज येत नाहीत. बबडी तर खुश आहे की तिला पाण्यामध्ये खेळायला मिळणार आहे, मातीमध्ये खेळायला मिळणार आहे. तर भरती आली होती, आता ओहोटी चालू झालेली आहे. तर बघूया, चला. बबडीने खेळणी हातात घेऊन तयारीला लागलेली आहे. पिल्ले ये. बबडी काय करतेस? संकेत काय बनवताय? इकडे बघ संकेत, काय बनवताय? हॅलो. आता बबडी जाणार आहे पाण्यात भिजायला. तर चला. बबडी बबडी कसं वाटतं? आता बनव. अरे इकडे ये ना सोन्या. आली का ती? धर. अरे पिल्ल्याचं तोंड दिसून ये ना. उभं कर आता. जाम धिंगाणा घातला, पाण्यात भिजलो, फुल राडा चकाचौंध जिंदगी. तर त्या बाय बाय. आता घेणं घरी काय खायला? आता मच्छी खायची. मच्छी, मावरं बेवरं काय आडवे तिडवे मासे सगळे. जायचा दणका आणि याला लागतंय पुढल्या वर्षी परत. नाद करायचा. नाद करते काय? भेटूया पुढल्याच वर्षी 2027 ला आणण्याच्या पोरगीवर. चला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चला. बीच वरून घरी जाताना थोडस मन अस्वस्थ झालं होतं की थोडा वेळ अजून भेटायला पाहिजे होतं, म्हणून थोडं मन अस्वस्थ. मम्मी बाय बाय, टाटा कर. नमस्कार मित्रांनो, आता मी अक्षाला आणलं आमच्या रत्नदुर्ग किल्ल्यावरती. अच्छा. ही रत्नदुर्ग किल्ल्यावरची शिवसृष्टी आणि हा रत्नदुर्ग किल्ला फोर्ट. अच्छा, ह्या साईडला आहे. हा, तिथे वरती भगवती मातेचं मंदिर आहे. हा. मागच्या वेळेस त्याला दाखवलं होतं. तिथे समोर आपला सनसेट आहे समोर. ते आम्ही काल परवा बघितला व्हिडिओ मध्ये. हा. आणि हे शिवसृष्टी, रत्नदुर्ग शिवसृष्टी. महाराजांची मूर्ती बसवली ती पाठीमागे. तर आता आतमध्ये जाऊन आपण बघूया. ओके चलो. आता एक माझ्या बायकोबरोबर असा एक फॅमिली फोटो आहे आपला. होय होय. तुझी फॅमिली, माझी फॅमिली. हा काय
हे जादूगड समीर, हा कोलाबा किल्ला असं वर्णन केलंय. किल्ल्याचं प्रतिकृती आहे. अच्छा. आता डेव्हलप होतंय. आता हे साईडला कुलाबा किल्ला आहे ना, हा समुद्रामध्ये आहे. ते पाणी वगैरे सोडायचंय. ओ बाय गॉड, जबरदस्त. तुळशीवरून समीर, अरे हे तर कोकणातलं दिसतंय मला पूर्ण. कसं काय रे? हे ओटी, ती बाई हे करते, धान्य तो वासुदेव, निवडते. ओके, गाय. इकडे जबरदस्त रे, जबरदस्त, ऑसम हे एकदम. दारात तुळस. म्हणजे कोकणातले जे राहणीमान आहे पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही बाहेरची ओटी. एक नंबर यार, एक नंबर. प्राचीन कोकण बघितल्यासारखं वाटलं मला एकदम. सेम सेम त्याचं हे मिनी ओके, हे जबरदस्त. हे. तो शेतकरी. एक प्रतिकृती आहे महाराजांची शपथविधी घेतलेली महाराजांनी तेव्हाचा. सेकंड सिंधुदुर्गच्या किल्ल्याची प्रतिकृती आहे. आपले मित्र समीर शिंदे, तुम्हाला माहितीच आहे, ते माहिती सांगतात. हा सिंधुदुर्ग किल्ला आहे ना, त्याची प्रतिकृती बनवलेली आहे. अच्छा. आता हा ऑलरेडी पूर्ण किल्ला समुद्रामध्ये, त्याच्या चारी बाजूने पाणी आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये पाणी सोडायचंय. आता थोडस डेव्हलप होतंय. ओके, आपण आता महाराजांच्या मूर्तीकडे जात आहे. ते एकदम टॉपला वरती आहे. तुम्हाला दाखवतो थोडं इकडे. जबरदस्त, म्हणजे काही माझ्याकडे शब्द नाही आहेत. खूप अप्रतिम सर्व, म्हणजे बनवलंय, बनवायचा प्रयत्न केला, एक नंबर. आणि ह्याच महाराजांच्या मूर्तीच्या समोर रत्नदुर्ग किल्ला आहे, एकदम स्ट्रेट. महाराजांची नजर आहे तिकडे, असं मूर्तीमध्ये दाखवलेलं आहे. महाराजांना तिकडच्या साईडने फेस केलंय. रत्नदुर्ग बघायला किल्ला एक नंबर. त्याच्या पाठीमागे बाजूलाच खाडी आहे, मध्ये समुद्र आहे, आणि तिथूनच इथे सनसेट दिसतो, म्हणजे एक नंबर. आणि ही मला परत एकदा सांगतो की रत्नदुर्गाला आल्यानंतर शिवसृष्टी म्हणून हे एक प्रतिकृती बनवलेलं आहे पूर्ण किल्ल्यांचं, 12 किल्ल्यांचं. तर एकदा अवश्य भेट द्या. आपली दुसरी एक मूर्ती आहे, वीर बाजीप्रभू देशपांडे. बघता क्षणी अंगावरती काटा येतो, बघता क्षणी. एवढे असं, म्हणजे असं समोरच उभे आहेत असं वाटतं. आणि त्यांच्या शेजारी छोटे छोटे किल्ल्यांची प्रतिकृती दिलेली आहे. म्हणजे सर्व किल्ल्यांची एकाच किल्ल्यावरती संपूर्ण माहिती आहे. तर नक्की अवश्य भेट द्या. ती मूर्ती आपण पाहणार आहोत, सुभेदार तानाजी मालुसरे. समोरून दाखवायचा प्रयत्न करतो मी. खूप मोठी मूर्ती असल्यामुळे व्यवस्थित सांगू शकत नाही की कशी दिसेल अशी खालून. तर एक बघा मस्त, म्हणजे इथं पण काही बोलायला शब्द राहिले नाहीत, एवढं म्हणजे निशब्द. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा किल्ला, म्हणजे सगळेच महत्वाचे आहेत, पण हा एकमेव किल्ला आहे, त्याचं नाव आहे रायगड. महाराजांनी ह्या रायगड किल्ल्याला स्वराज्याची राजधानी हे नाव म्हणजे घोषित केलं होतं. तर समोर आपण स्टार्टिंग करू की हा टकमक टोक किती बारीक बनवायचं, म्हणजे किती मस्त बनवण्याचा प्रयत्न केला. मला थोडं बोलताना हे होतंय, थोडं समजून घ्या. तर इथं टकमक टोक आहे, समोर महाराजांची समाधी, महादेवाचं मंदिर आहे जगदेश्वराचं. तिकडे समोर होळीचं मैदान आहे, बाजारपेठ आहे, आणि समोर आपल्या महाराजांचं जिथे महाराज जिथे बसायचे तिथलं एक प्रतिकृती बनवलेली आहे. ते दरबार पुढच्या साईडला. तर आपल्याला म्हणजे एवढा डिस्टन्स आहे, तर जास्त जवळ आपल्याला काढता येत नाही, कारण की परमिशन नाही खाली उतरण्याची. तर आपण एकदा समोरून थोडस ट्राय केलंय फुटेज घ्यायचा. तर इकडे तुम्हाला तिकडे बाजारपेठ दिसते, ही बाजारपेठ दिसते.
हा दरबार दिसतोय. इथे छोटीशी घरं दिसत आहेत आणि तिकडे मेन दरवाजा, जे की आता आपल्या काय म्हणतात त्याला, रोपवे बांधला इथे. हिरकणी बुरुज म्हणतात ना. तर खूप छान असा देखाव बनवलाय ह्यांनी. नक्की परत एकदा सांगतो, अवश्य भेट द्या. एकदम आपण वरच्या साईडला आहे, तिथून हा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. महाराज आहेत तिथे. हे छोटे छोटे किल्ले आहेत. संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे जास्त क्लॅरिटी नाहीये, तर तुम्ही स्वतः अवश्य भेट देऊन हे सगळं अनुभवा. तर चला मित्रांनो, थँक्यू. हा सौंदळा, हा बांगडा रश्यातला, एक शिपी, शिंपल्यातलं, हा एक शिपी, आणि ही कालवण. म्हणजे कालवण ऑक्टोबस. ऑक्टोबरचं ना, मग कालवण कालवं. द्यायचं राहिलं. म्हणजे हे खाण्यापेक्षा मला हेच जास्त दिसायला लागलं. हेच खाल्लं तरी पोटभर आहे. तर जबरदस्त ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. अजून एक ऑप्शन्स बाकी आहे. चपाती आहे, तांदळाची भाकरी आहे. तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्ही काय काय यातलं टेस्ट केलं. हा आहे ऑक्टोबस. तर एकंदरीतरित्या ह्याच्यामध्ये ऑप्शन्स खूप झाले. तर तुम्ही सांगा कमेंट्समध्ये नक्की तुम्ही कोणता कोणता ट्राय केला. ट्राय करूया आपण एक एक पदार्थ. मस्त लागते टेस्ट. जय जेवायला. दाजी कसं झालं? सोने भाऊ कसं झालं? टॉपचा विषय. टॉपचा विषय चाललाय की ह्यातलं कुठलाच पदार्थ मी खाल्ला नव्हता. नाट करते काय, यायला लागतं. नाट करते का, यायला लागते. तर चला, भूक तर खूप लागली. जेवण करून घेतो पहिला. चलो चला परत. हो येणार भाई, नेक्स्ट इयर. चल संचित, चलो बाय. समीर चल. बाय बाय. कोकणामध्ये फिरताना एक दिवस खूप कमी पडतो. आमची ही ट्रिप एवढ्या घाईमध्ये संपून गेली, आम्हाला वाटलं पण नाही की आजचा दिवस कसा संप